तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमधला आपला जो पॉईंट चालू आहे ह्यूमन नर्वस सिस्टीम. ह्यूमन नर्वस सिस्टीमच्या इंट्रोडक्शनबद्दल, त्याचबरोबर ह्यूमन नर्वस सिस्टीममध्ये जो CNS पार्ट आहे त्या CNSवरती म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यावरती प्रोटेक्शनसाठी आपल्याला जे 3 लेयर्स दिलेले आहेत, ठीक आहे, ज्यांना आपण मेनिंजेस असं म्हणतो. तर त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो डिस्कस करायचा आहे तर तो म्हणजे सेरिब्रल स्पायनल फ्लुइड, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये CSF असं देखील म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाचं हा CSF जो आहे, जे एक प्रकारचं फ्लुइड आहे, लिक्विड आहे, ते कुठं प्रेझेंट असतं तर इट इज प्रेझेंट इन द ब्रेन ॲज वेल ॲज स्पायनल कॉर्ड. इट इज colorless fluid, lymph-like colorless fluid, or pale yellow colored fluid. lymph-like colorless fluid म्हणजे काय? लिम्फ काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये जी काय इम्युन सिस्टीम आहे त्या इम्युन सिस्टीममध्ये लिम्फॅटिक व्हेसल्स असतात, लिम्फॅटिक व्हेसल्स. आणि हे लिम्फॅटिक व्हेसल्स जसं ब्लड व्हेसल्स आहेत तसं लिम्फॅटिक व्हेसल्स देखील आहेत. त्या लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये एक प्रकारचं फ्लुइड पाहायला मिळतं जे इम्युन सिस्टीममध्ये रिस्पॉन्सिबल असतं आणि ते फ्लुइड हे कलरलेस असतं. तर त्याच प्रकारचं फ्लुइड जे आहे ते आपल्याला हे CSF म्हणजे CSF देखील त्याच प्रकारचं फ्लुइड आहे. सो इथं काय म्हटलेलं आहे, इट इज लिम्फ लाईक कलरलेस फ्लुइड ऑर इट इज पेल येलो कलर फ्लुइड. तर हे काय आहे, पेल येलो कलरचं आहे किंवा कलरलेस असू शकतं. आता हे प्रोड्यूस कोण करतं किंवा सिक्रेट कोण करतं तर इट इज प्रोड्यूस्ड बाय इपेंडायमल सेल्स ऑफ कोराइड प्लेक्सिस which are present in subarachnoid space of brain ventricles and spinal cord, central canal of spinal cord. तर या एवढ्या वाक्यामध्ये महत्त्वाचं काय आहे ना तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, समजा हा आपला ब्रेन आहे, ठीक आहे, हा आपला ब्रेन आहे. ब्रेनचा सरफेस स्मूथ नसतो, तुम्हाला माहिती आहे, तो रफ असतो. सो इनसाइड द ब्रेन somewhere there are hollow cavities which are present. तर अशा पद्धतीने ब्रेनमध्ये आपल्याला काही काही ठिकाणी कॅव्हिटीज पाहायला मिळतात आणि त्या कॅव्हिटींना आपण ब्रेन व्हेंट्रिकल असं म्हणतो. काय म्हणतो? ब्रेन व्हेंट्रिकल्स, व्हेंट्रिकल्स असं म्हणतो. तर ह्या ब्रेन व्हेंट्रिकल्समध्ये, ठीक आहे, आतल्या साईडला ब्रेन व्हेंट्रिकल्समध्ये आपल्याला सेरिब्रल स्पायनल फ्लुइड हे तयार होतं. त्याचबरोबर सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. आता हा जो सेंट्रल कॅनल कुठं असतो, समजा हा व्हर्टिब्रल कॉलम आहे, ठीक आहे, हा झाला व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम. आता या व्हर्टिब्रल कॉलम मधून काय रन होणार आहे, व्हर्टिब्रल कॉलम मधून स्पायनल कॉर्ड होतो, बरोबर आहे ना. तर हा आहे आपला स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड, आणि हा आहे व्हर्टिब्रल कॉलम. तर हा स्पायनल कॉर्ड आणि व्हर्टिब्रल कॉलम यांच्यामध्ये आपल्याला स्पेस दिसतो, त्याला आपण कॅनल असं म्हणतो, व्हर्टिब्रल कॅनल. तर हा काय झाला, कॅनल झाला. कोणता कॅनल? व्हर्टिब्रल कॅनल, ठीक आहे. तर व्हर्टिब्रल कॉलम मध्ये जो व्हर्टिब्रल कॅनल आहे तिथं देखील आपल्याला हे CSF पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये देखील प्रोड्यूस होतं. तर आता कुठं प्रोड्यूस होतं किंवा त्याचं लोकेशन आपल्याला लक्षात आलं, ब्रेनच्या व्हेंट्रिकल्समध्ये आणि त्याचबरोबर व्हर्टिब्रल कॅनलमध्ये. जो कॅनल प्रेझेंट आहे व्हर्टिब्रल कॉलममध्ये, ठीक आहे, ज्याच्यातून स्पायनल कॉर्ड रन होतो. परंतु प्रोड्यूस कोण करतात तर प्रोड्यूस करतात इपेंडायमल सेल्स ऑफ कोराइड प्लेक्सिस. आता काय आहे इपेंडायमल सेल्स ऑफ कोराइड प्लेक्सिस? कोराइड प्लेक्सिस म्हणजे सिंपली ब्लड कॅपिलरीज, स्मॉल मायन्यूट ब्लड कॅपिलरीज. समजा ही एक ब्लड कॅपिलरीज आहे, तर
असे भरपूर ब्लड कॅपिलरीज एकत्र आले की त्याला आपण कोराइड प्लेक्सेस असं म्हणतो. सगळ्यांना माहिती आहे की ब्रेनमध्ये ब्लडचा डायरेक्ट सप्लाय हा होत नाही, आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी मी सांगितलं. मग ब्रेनला ब्लडची गरज नाही आहे का? तर आहे, कारण ब्लडमध्ये न्यूट्रिशन आहे, गॅसेस आहे, ऑक्सिजन आहे, वेस्ट मटेरियल जे आहे ते वेस्ट मटेरियलसुद्धा ब्रेनमधून या ब्लडमध्ये जातं, पण ते डायरेक्टली ब्रेन आणि ब्लड यांचा कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. तर हे जे गॅसेस एक्सचेंज किंवा न्यूट्रिशन एक्सचेंज आहे ते डायरेक्टली नव्हता, इनडायरेक्टली होतं या CSF. मग हे CSF जे आहे ते कोण प्रोड्यूस करते आणि कुठं प्रोड्यूस होते? प्रोड्यूस कोण करणार आहे? इपेंडायमल सेल्स. आता हे इपेंडायमल सेल्स ऑफ कोराइड प्लेक्सेस, इपेंडायमल सेल्स ऑफ कोराइड प्लेक्सेस म्हणजे ब्लड व्हेसल्सचा पंच. तर त्याच्या आतमध्ये आपल्याला इपेंडायमल सेल्सचं लाईनिंग भेटतं. आता हे कोणते ब्लड व्हेसल्स आहेत? जे ब्लड व्हेसल्स ब्रेनकडे जाणार आहेत, ठीक आहे. आणि असा भरपूर बंच असेल तर त्याला आपण कोराइड प्लेक्सेस असं म्हणतो, ब्लड व्हेसल्सचा बंच. तर एक ब्लड व्हेसल जर का घेतली तर त्याच्या आतमध्ये आपल्याला फ्लॅट सेल्स पाहायला मिळतात इनर लाईनिंगला, त्यांना आपण इपेंडायमल सेल्स असं म्हणतो. तर इपेंडायमल सेल्सचं लोकेशन लक्षात आलं का? बघा, इपेंडायमल सेल्स विच आर प्रेझेंट इनसाइड द ब्लड व्हेसल्स दॅट इज कॉल्ड ॲज कोराइड प्लेक्सेस. आणि ते इपेंडायमल सेल्स कुठे इपेंडायमल सेल्स आणि कोराइड प्लेक्सेस कुठं प्रेझेंट असतात? सब अरेक्नॉइड स्पेस. सब अरेक्नॉइड स्पेस आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. तो सब अरेक्नॉइड स्पेस जो आहे तो सब अरेक्नॉइड स्पेस म्हणजेच आपला जो ब्रेनचं व्हेंट्रिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात, आणि त्याचबरोबर स्पायनल कॉर्डमध्ये पाहायला मिळतात, आणि तिथं हे CSF प्रोड्यूस होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर CSF which is produced by the special cells called as ependymal cells. These ependymal cells are present in the choroid plexus. Choroid plexus is nothing but the blood vessels, and these choroid plexus, blood vessels, where they are present? They are present in the brain ventricles, subarachnoid space of brain ventricles and the spinal cord, where this CSF is प्रोड्यूस्ड. तर हा पॉईंट लक्षात आला असेल तर पुढे चालू. त्याचबरोबर इट इज ऑल्सो प्रोड्यूस ऑर सिक्रेटेड बाय पाया मॅटर. पाया मॅटर काय आहे याच्याबद्दल पण ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे. तर CSF कोण कोण प्रोड्यूस करते? CSF प्रोड्यूस करणार आहे इपेंडायमल सेल्स, CSF प्रोड्यूस करणार आहे पाया मॅटर, ठीक आहे. त्यानंतर हे जे CSF आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड ते कायम ब्रेनमध्ये आणि स्पायनल कॉर्डमध्ये राहत नाही, कारण गॅसेस एक्सचेंज, न्यूट्रिशन एक्सचेंज, वेस्ट मटेरियलचं जे काही एक्सचेंज आहे जे ब्रेनमध्ये तयार होणार आहे त्या मटेरियलच्या एक्सचेंजसाठी हे CSF काही प्रमाणावरती कंटिन्युअसली ब्रेनमधून ड्रेन आउट केलं जात असतं, बाहेर काढलं जातं. मग आता ते ड्रेन आउट कसं होणार आहे? तर CSF is drained out by a 3 openings, 3 openings, and ह्या 3 openings कुठं असतात? These 3 openings are present at a roof of medulla oblongata. आपल्याला माहित आहे की आपला ब्रेन जो आहे तो 3 पार्टपासून बनलेला आहे. इथं आहे फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि लास्टचा आहे पाठीमागचा जो हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनचा जो लास्टचा पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो मेड्युला ऑब्लॉंगेटा, हा जर का ब्रेन असेल तर हा त्याचा फोरब्रेन झाला, हा मिड ब्रेन झाला आणि हा हाइंड ब्रेन झाला. जिथं आपला छोटा मेंदू असतो ज्याला आपण सेरेबेलम म्हणतो. तर हा जो ब्रेनचा लास्ट पार्ट आहे त्या लास्ट पार्टला एक स्ट्रक्चर असतं. लास्टचा जो पार्ट आहे हाइंड ब्रेनचा, हा फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनचा लास्टचा पार्ट ज्याला आपण मेड्युला ऑब्लॉंगेटा म्हणतो, त्या मेड्युला ऑब्लॉंगेटाचे इथे 3 ओपनिंग असतात, ठीक आहे. आणि हा जो मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे ह्या मेड्युला ऑब्लॉंगेटापासून म्हणजे या मेड्युला ऑब्लॉंगेटापासून नंतर काय तयार होणार आहे? तयार होणार म्हणजे इथून काय रन होणार आहे? आपला स्पायनल कॉर्ड डॉर्सल साईडला, ठीक आहे. तर हा फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेनच्या खाली मेड्युला ऑब्लॉंगेटा. मेड्युला ऑब्लॉंगेटाचा रूट
रूट म्हणजे वरचा पार्ट, अपर पार्ट, तिथं 3 ओपनिंग असतात. तर त्या 3 ओपनिंगमधून हे CSF जे आहे ते बाहेर सोडलं जातं. तर इट इज ड्रेन आउट इन ब्लड बाय 3 openings which are present on the roof of medulla oblongata. It is slightly alkaline fluid. ठीक आहे, हे स्लाइटली काय आहे, अल्कलाइन आहे और बेसिक फ्लुइड आहे. आता ॲव्हरेज मॅनमध्ये, ह्युमनमध्ये किती CSF प्रेझेंट असतं, तर ते असतं 150 ml ऑफ CSF विच इज प्रेझेंट इन ॲव्हरेज मॅन. तर हे CSF बद्दल इंट्रोडक्शन आहे. आता ह्याचं फंक्शन आपण इकडं बघूया. फंक्शन काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रोटेक्शन. आता हे जे CSF आहे ते आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे दोन्हीमध्ये ब्रेनच्या सराउंडिंगला आहे आणि त्याचबरोबर स्पायनल कॉर्डमध्ये देखील आपल्याला व्हर्टिब्रल कॅनलमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे हा जो आहे कॅनल, तिथं देखील CSF प्रेझेंट आहे. तर इट ॲक्ट ॲज अ प्रोटेक्शन. हे प्रोटेक्शन म्हणून का करतं, आता कशा पद्धतीने प्रोटेक्ट करतं, तर इट ॲक्ट ॲज अ कुशन. ठीक आहे, कुशन ड्युरिंग अ शॉक ॲब्सॉर्बर अँड मेकॅनिकल इंजुरी. मेकॅनिकल इंजुरीपासून वाचवणे. ठीक आहे, आपला जो ब्रेन आहे की लगेच त्याला इंजुरी होऊ नये. ठीक आहे, थोडंफार इंजुरी जर काय झाली तर त्याला लगेच काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याला इथं ते कुशन म्हणून शॉक ॲब्सॉर्बर, जसं गाडीचं शॉक ॲब्सॉर्बर असतं गचके लागू नये त्या पद्धतीने, जरी खड्ड्यात गेल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला हे कुशन म्हणून काम करतं. तर मला वाटतं हे समजलं असेल प्रोटेक्शन म्हणजे काय करायचं आहे. तर इट प्रोटेक्ट द CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम बाय ॲक्टिंग ॲज अ कुशन शॉक ॲब्सॉर्बर ड्युरिंग द मेकॅनिकल इंजुरी. त्याचबरोबर आपल्या ब्रेनमध्ये, ब्रेन जो आहे तो कुठं आहे, क्रॅनियम कॅव्हिटीमध्ये. तर त्या क्रॅनियम कॅव्हिटी मध्ये आपल्याला कॉन्स्टंट प्रेशर जे आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम देखील CSF करतो. इट आल्सो रिमूव्ह द वेस्ट मटेरियल. इट आल्सो एक्सचेंज द न्यूट्रिशन अँड गॅसेस बिटवीन द ब्रेन अँड CSF. त्यानंतर सप्लाय ऑक्सिजन टू द ब्रेन अँड प्रिव्हेंट ब्रेन फ्रॉम डेसिकेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं डेसिकेशन म्हणजे काय, डेसिकेशन म्हणजे ब्रेन ड्राय होण्यापासून वाचवणे. ठीक आहे, प्रिव्हेंट इट फ्रॉम ड्राईंग, किंवा असं म्हणूया आपण ब्रेनचे जे सेल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, त्यांना डेड होण्यापासून वाचवणे. तर एक दोन गोष्टी, डेसिकेशन म्हणजे काय, प्रिव्हेंट ब्रेन सेल्स फ्रॉम डाईंग. डाय होण्यापासून वाचवणे, प्रिव्हेंट सेल्स फ्रॉम डाईंग. अँड आल्सो डाईंग म्हणा, ब्रेनच्या सेल्सची डेथ होण्यापासून वाचवतो, त्याला आपण डेसिकेशन म्हणतो. किंवा ड्राय होण्यापासून देखील वाचवते, ओलसरपणा मेंटेन ठेवला जातो. कशामुळे, या CSF. तर हे काही फंक्शन्स आहेत. तर फंक्शन लक्षात आलं का बघा, ॲक्ट ॲज अ कुशन, इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर ड्युरिंग द मेकॅनिकल इंजुरी, मेंटेन द कॉन्स्टंट प्रेशर inside the cranial cavity, remove the waste material from brain, exchange of nutrition between brain and CSF. कारण ब्लड डायरेक्टली ब्रेनमध्ये एंटर करत नाही. जे काय ब्लड येणार आहे न्यूट्रिशन घेऊन, ठीक आहे, समजा ब्लड वेसल आहे, तर ही ब्लड वेसल जे काही न्यूट्रिशन घेऊन येणार आहे ते डायरेक्टली ब्रेनमध्ये जाणार नाही. CSF जे सेरिब्रल स्पायनल फ्लुइड आहे, कलरलेस फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा जाणार, तिथे फिल्ट्रेट होणार आणि त्यानंतर ते ब्रेनला सप्लाय होणार आहे. तसंच वेस्ट मटेरियल ब्रेनमधून रिमूव्ह डायरेक्टली ब्लडमध्ये केलं जात नाही. ते पहिल्यांदा कशामध्ये केलं जातं, CSFमध्ये, आणि त्यानंतर मग ते CSF थ्रू ब्लडमध्ये सोडलं जातं. सप्लाय ऑक्सिजन, त्यानंतर डेसिकेशन म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे ब्रेन ब्लड बॅरियर, ज्याला आपण कॉमनली BBB असं देखील म्हणतो.
आता हे जे ब्लड ब्रेन बॅरियर आहे ते कुठं प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट बिटवीन द ब्लड अँड ब्रेन. BBB, ब्लड ब्रेन बॅरियर. ब्रेन आणि ब्लड यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून एक बॅरियर आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लड ब्रेन बॅरियर. फंक्शन काय आहे? तर ब्लडमधून ब्रेनमध्ये डायरेक्ट ब्लडचा सप्लाय होत नाही, बट जे काही आयन्स आहेत, त्यानंतर न्यूट्रिशन असो किंवा काही लार्ज मॉलिक्युल्स आहेत, ते ब्लडमधून ब्रेनमध्ये येऊ नयेत किंवा येतात का हे चेक करायचं काम हे ब्लड ब्रेन बॅरियरचं आहे. जे ब्लड ब्रेन बॅरियर प्रेझेंट आहे ब्रेन आणि ब्लड यांच्यामध्ये. तर काय म्हटलं बघा, इट चेक्स द एंट्री ऑफ आयन्स, लार्ज मॉलिक्युल्स टू एंटर फ्रॉम ब्लड टू ब्रेन. आता हे जे BBB ब्लड ब्रेन बॅरियर आहे ते कशापासून बनलेलं आहे? तर दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे किंवा जे तयार करतात हे ब्लड ब्रेन बॅरियर बिटवीन ब्रेन अँड ब्लड. कोण आहेत? तर एंडोथेलियल सेल लाइनिंग ऑफ कॅपिलरीज. एंडोथेलियल सेल लाइनिंग ऑफ कॅपिलरीज ही जर का कॅपिलरी असेल तर कॅपिलरी एंडोथेलियल लाइनिंग म्हणजे काय? इनर लाइनिंग जे असते एंडोथेलियल लाइनिंग, एंडोथेलियल सेल्स. तर हे जे एंडोथेलियल सेल्सचं लाइनिंग आहे त्या सेल्सपासून आणि त्याचबरोबर ॲस्ट्रोसाइट. सगळ्यांना माहिती आहे की न्यूरोग्लाया सेल्स जे आहेत, दोन प्रकारचे सेल्स आपल्या नर्वस टिश्यूमध्ये प्रेझेंट आहेत. एक आहे न्यूरॉन्स आणि दुसरा आहे न्यूरोग्लाया. तर त्या न्यूरोग्लायामधला हा सेलचा टाईप आहे ॲस्ट्रोसाइट. तर हे ॲस्ट्रोसाइट आणि एंडोथेलियल सेल्स कुठं प्रेझेंट आहेत? तर लाइनिंग, इनर लाइनिंग ऑफ ब्लड कॅपिलरीज. त्यांच्यापासून काय बनलेलं आहे? ब्लड ब्रेन बॅरियर बनलेलं आहे. आता त्याचे दोन टाईप्स आहेत. कोणता आहे? पहिला टाईप आहे ब्लड CSF बॅरियर. ब्लड CSF बॅरियर कुठं प्रेझेंट असणार आहे? तर कोराइड प्लेक्सस अँड CSF. कोराइड प्लेक्सस म्हणजे काय? मग अशीच सांगितलं मी तुम्हाला, ब्लड व्हेसल्स, ब्लड कॅपिलरीज म्हणजेच कोराइड प्लेक्सस, बंच ऑफ ब्लड व्हेसल्स, त्यांना आपण कोराइड प्लेक्सस. तर कोराइड प्लेक्सस आणि CSF यांच्यामध्ये जो बॅरियर असतो त्याला आपण म्हणतो ब्लड CSF बॅरियर. नावावरून आपल्या लक्षात येतं ब्लड CSF बॅरियर कोणामध्ये प्रेझेंट आहे? कोराइड प्लेक्सस आणि CSF आणि कोराइड प्लेक्सस म्हणजे ब्लड व्हेसल्स. दुसरा टाईप आहे ट्रू ब्लड ब्रेन बॅरियर. कुठे प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट बिटवीन CSF अँड ब्रेन. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आणि ब्रेन यांच्यामध्ये जो BBB आहे म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर आहे त्याचं नाव आहे ट्रू ब्लड ब्रेन बॅरियर. तर एवढ्या पॉईंटमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात आल्या बघा. आपण CSF बघितलेला आहे, CSF काय आहे, CSFचं फंक्शन काय आहे, त्याचबरोबर BBB काय आहे, ब्लड ब्रेन बॅरियर काय आहे, कशापासून बनलेले आहेत ब्लड ब्रेन बॅरियर, आणि त्याचबरोबर ब्लड ब्रेन बॅरियर याचे टाईप्स देखील आपण बघितलेले आहेत. ठीक आहे.